अमेरिका आणि इराण यांच्यातलं खाडी देशात सुरू असलेलं युद्ध थांबणार असं वाटतच होतं, पण आता उलट मोठं युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण नुकताच पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या हाय लेवल चर्चेत युद्धविरामावर एकमत होऊ शकलेलं नाही आहे. 3 फेऱ्यांच्या चर्चेनंतरही कोणताही तोडगा निघालेला नाही. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स आणि इराणचे वरिष्ठ प्रतिनिधी आपल्या डेलिगेशन सोबत परतले आहेत. त्यामुळे जगभरात निर्माण झालेल्या सीज फायरच्या आशा सध्या तरी मावळलेल्या आहेत. नेमकं अडलं कुठं? चला समजून घेऊयात. अमेरिकाच्या ट्रम्प तात्यांचं म्हणणं आहे की त्यांनी इराणला सर्वोत्तम ऑफर दिली होती, जसं न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवणं, होर्मुझ स्ट्रेट सर्वांसाठी खुलं करणं आणि इतर बऱ्याचशा अटीतटी. पण इराणनी त्या मान्य केल्या नाही. दुसऱ्या बाजूला इराणचंच म्हणणं आहे की अमेरिकेच्या अटी मान्य करणं म्हणजे स्वतःचं स्वातंत्र्य गमावण्यासारखं आहे. थोडक्यात दोन्ही देश मागं हटायला तयार नाहीत. या चर्चेत सर्वात मोठा मुद्दा ठरला तो म्हणजे होर्मुझ स्ट्रेटचा. होर्मुझ स्ट्रेट म्हणजे जगातील तेल आणि गॅस पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समुद्रमार्ग आहे. जगातील मोठ्या प्रमाणावर ऑइल टँकर्स आणि कार्गो शिप्स इथूनच जातात. जर हा मार्ग बंद झाला तर त्याचा परिणाम थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असतो. अमेरिकेने स्पष्ट इशारा दिला आहे, होर्मुझमध्ये नाकाबंदी केली जाईल आणि इराणला टोल देणाऱ्या जहाजांना जाऊ दिलं जाणार नाही. तर इराणनेही उत्तर दिलं आहे की होर्मुझवरील नियंत्रण नेहमी आमचंच राहील आणि प्रत्येक जहाजाला इथून जाण्यासाठी टोल द्यावाच लागेल. आता बघायला गेलं तर हा फक्त युद्धविरामाचा प्रश्न राहिलेला नाही. हा कंट्रोल, पॉवर आणि ग्लोबल ट्रेडचा मोठा मुद्दा बनला आहे. चर्चा जवळपास 21 तास चालली. दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना सतत अपडेट्सही दिल्या जात होतात. मात्र शेवटी बैठक निष्फळ ठरली. पण आता पुढे काय? तर जगातील अनेक देश ह्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत. रशियाने मध्यस्थीची तयारी दाखवली आहे, तर दुसरीकडे युरोपियन युनियनने संवाद सुरू ठेवण्याचं दोन्ही देशांना आव्हान केलं आहे. कॅनडानेही अमेरिकेच्या भूमिकेवरती मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे. दरम्यान इस्रायलने लेबनॉनमध्ये इराणी समर्थक हिजबुल्लावर हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे संघर्ष फक्त अमेरिका इराणपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर संपूर्ण मिडल ईस्टमध्ये तणाव वाढताना दिसतोय. आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ही चर्चा फक्त अपयशी ठरली आहे की हा मोठ्या युद्धाचा पहिला इशारा आहे. मात्र सध्या जगाची नजर फक्त एकाच ठिकाणी अडली आहे की पुढचं पाऊल अमेरिका उचलणार की इराण. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच ताज्या व नवीन अपडेटसाठी जरा हटकेला सबस्क्राईब करा.